उन्हाळ्यामध्ये श्री स्वामी पाण्या समर्थ. तर अक्षय तृतीया रविवारी आहे 19 तारखेला. तर अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असा सण आहे. तो वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही. हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी केलेले दान, होम हवन आणि जप यांचे फळ कधीही संपत नाही. नवीन उद्योग सुरू करायचा आहे, घर किंवा नवीन वाहनाची खरेदी करायची असेल, लग्न व गृहप्रवेशासाठी हा उत्तम दिवस आहे. या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली होती. या दिवशी व्यापारी नवीन आर्थिक वर्ष किंवा हलाखता नवीन हिशोबाची वही सुरू करतात. या दिवशी सोने किंवा चांदीची खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी येते. तसेच तुम्ही पितळेच्या वस्तू, माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. या दिवशी विष्णू, लक्ष्मी आणि परशुरामांची पूजा केली जाते. नमस्कार, स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. तर अक्षय तृतीयेची सेवा कशी करायची, अक्षय तृतीया पूजेची मांडणी कशा पद्धतीने करायची, अक्षय तृतीयेचा अक्षय पात्र कशा पद्धतीने भरायचा की जेणेकरून माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर अक्षयपणे राहील. तर चला मग व्हिडिओला करूया सुरुवात. तर सर्वात आधी आपण हे बघूया की मांडणी कशी करायची. तर सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांची मांडणी करायची आहे. गणपती बाप्पांचा अभिषेक करून आपल्याला एक पानाचा विडा घ्यायचा आहे. पानाचा जर विडा नसेल तर तुम्ही पाटावर तर देखील गणपती बाप्पांची स्थापना करू शकता. फक्त तांदूळ आणि हळदी कुंकू म्हणजे थोडेसे अक्षता आणि हळदी कुंकू टाकून गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे. नंतर बाळकृष्णाची स्थापना करून घ्यायची आहे. अभिषेक करायचा आहे आणि बाळकृष्णाची स्थापना करायची आहे. नंतर माता लक्ष्मीची पण अभिषेक करून घ्यायचा आहे आणि तिची देखील स्थापना करायची आहे. जर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा जर फोटो असेल तर त्यांचा फोटो तुम्ही पूजेमध्ये अवश्य ठेवा. जर नसेल तर काही हरकत नाही. त्यानंतर श्रीयंत्र देखील आपल्याला या पूजेमध्ये स्थापन करायचं आहे. आता ही झाली स्थापना. कशा पद्धतीने मांडणी करायची काय, तर आता ही मांडणी तुम्ही देवघरात देखील करू शकता किंवा देवघरात जर तुम्हाला मांडणी करायचीच आहे तर तुम्ही फक्त अक्षय पात्र तेवढा भरायचा आहे. जर तुम्हाला मांडणी वेगळी करायची असेल तर तुम्ही एक चौरंग घ्या. त्या चौरंगावरती अशा पद्धतीने तुम्ही मांडणी करायची आहे. जर तुम्हाला मांडणी करायची नसेल तर फक्त देवघरात तुम्ही अक्षयपात्र भरून ठेवायचं आहे. एक तुपाचा दिवा देखील आपल्याला या पूजेमध्ये लागणार आहे. तर अक्षयपात्र कशा पद्धतीने भरायचं आहे आपल्याला, तर सर्वात आधी अशा पद्धतीचा तांब्या घ्यायचा आहे. त्याला हळदी कुंकू तुम्ही लावून घ्या. तर सर्वात आधी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्या पात्राला. त्यानंतर त्यामध्ये तांदूळ भरायचे आहेत आपल्याला आणि माता लक्ष्मीच्या आवडीच्या वस्तू त्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत. आता माता लक्ष्मीला आवडीच्या वस्तू म्हणजे कवडी. तर कवडी घ्यायची आहे आणि ती कवडी आपल्याला यामध्ये टाकायची आहे. तर अशा पद्धतीने कवडी घेऊन तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्यानंतर गोमती चक्र. गोमती चक्र देखील आपण या पात्रामध्ये घालायचे आहेत. त्यानंतर एक हळकुंड. त्यानंतर कमळगट्ट्याचे बी. ह्या लाल गुंजा, लवंग. तर अशा पद्धतीने हा पात्र आपल्याला भरायचा आहे. जर तुमच्याकडे जर सोन्या चांदीचे काही वस्तू असतील तर ते पण तुम्ही यामध्ये घालायचे आहेत. त्यानंतर पैसा किंवा एखादं चांदीचं जर नाणं असेल तुमच्याकडे तर ते नाणं देखील तुम्ही यामध्ये ठेवू शकता. आता यावरती कोणी कोणी श्रीयंत्र ठेवतं, कोणी कोणी माता लक्ष्मीची मूर्ती ठेवतात आणि जर चांदीचा शिक्का असेल तर तो चांदीचा शिक्का तुम्ही यामध्ये ठेवू शकता. तर या सगळ्यांवरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे. आणि देवांना फुले अर्पण करायची आहेत आपल्याला. धूप, दीप, गंध लावून त्यांची देखील षोडशोपचारे पूजा करून घ्यायची आहे आणि या पात्राची देखील आपल्याला पूजा करायची आहे. तर हा झाला अक्षय पात्र. हा अक्षय पात्र भरून झाल्यानंतर माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची आरती करायची आहे. या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. आपल्या घरामध्ये धन, धान्य, सुख, समृद्धी ही अक्षय रूपाने आपल्या घरामध्ये राहू दे अशी प्रार्थना या दिवशी माता लक्ष्मीला केली जाते. तर हा पात्र भरून आपण माता लक्ष्मीला अशीच प्रार्थना करायची की कायम माझ्या घरामध्ये धन, धान्य, समृद्धी कायम राहू दे
अशा पद्धतीने आपण प्रार्थना करायची आहे। नैवेद्य रूपी आपण दूध साखर ठेवू शकतो किंवा एखादा गोड पदार्थ किंवा खीर आपण घरामध्ये करून माता लक्ष्मीला ती अर्पण करू शकतो। तर ही झाली पूजेची मांडणी, अक्षय पात्र भरणे। तर एवढंच झालं का? तर नाही, महत्त्वाचं म्हणजे या दिवशी करायच्या असतात त्या सेवा। या दिवशी केलेल्या सेवा, जप, तप आणि नामस्मरण आणि दान धर्म याला खूप महत्त्व आहे। जे तुम्ही करता त्याला अक्षय पटीने ते तुमच्या जवळ राहतं, त्याचा कधीही क्षय होत नाही। जर तुम्ही दान धर्म केला तर तो त्याचे पुण्य तुमच्याकडे क्षय रूपाने राहील। जर तुम्ही जप केला, एखादा मंत्र स्तोत्र तुम्ही या दिवशी त्याचं पठण केलं तर त्याची देखील सेवा, त्याचं देखील पुण्य तुमच्याकडे अक्षय रूपाने राहील। त्यामुळे सेवा या दिवशी करणे खूप महत्त्वाचं आहे। तर या दिवशी कोणत्या सेवा आपल्याला अक्षय रूपाने आपल्या घरामध्ये राहू दे अशी प्रार्थना या दिवशी माता लक्ष्मीला केली जाते। तर हा पात्र भरून आपण माता लक्ष्मीला अशीच प्रार्थना करायची की कायम माझ्या घरामध्ये धन धान्य समृद्धी कायम राहू दे, अशा पद्धतीने आपण प्रार्थना करायची आहे। नैवेद्य रूपी आपण दूध साखर ठेवू शकतो किंवा एखादा गोड पदार्थ किंवा खीर आपण घरामध्ये करून माता लक्ष्मीला ती अर्पण करू शकतो। तर ही झाली पूजेची मांडणी, अक्षय पात्र भरणे। तर एवढंच झालं का? तर नाही, महत्त्वाचं म्हणजे या दिवशी करायच्या असतात त्या सेवा। या दिवशी केलेल्या सेवा, जप, तप आणि नामस्मरण आणि दान धर्म याला खूप महत्त्व आहे। जे तुम्ही करता त्याला अक्षय पटीने ते तुमच्या जवळ राहतं, त्याचा कधीही क्षय होत नाही। जर तुम्ही दान धर्म केला तर तो त्याचे पुण्य तुमच्याकडे क्षय रूपाने राहील। अक्षय रूपाने आपल्या घरामध्ये राहू दे अशी प्रार्थना या दिवशी माता लक्ष्मीला केली जाते। तर हा पात्र भरून आपण माता लक्ष्मीला अशीच प्रार्थना करायची की कायम माझ्या घरामध्ये धन धान्य समृद्धी कायम राहू दे, अशा पद्धतीने आपण प्रार्थना करायची आहे। नैवेद्य रूपी आपण दूध साखर ठेवू शकतो किंवा एखादा गोड पदार्थ किंवा खीर आपण घरामध्ये करून माता लक्ष्मीला ती अर्पण करू शकतो। तर ही झाली पूजेची मांडणी, अक्षय पात्र भरणे। तर एवढंच झालं का? तर नाही, महत्त्वाचं म्हणजे या दिवशी करायच्या असतात त्या सेवा। या दिवशी आपल्याला सेवा करायच्या आहे त्या अशा की श्री सूक्त आपल्याला 16 वेळा म्हणायचं आहे। त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम 16 वेळा म्हणायचं आहे, विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे आणि नवार्णव मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे। त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम हे देखील आपल्याला 16 वेळा म्हणायचं आहे। प्रत्येक मंत्र स्तोत्र हा 16 वेळा म्हणायचा आहे, 16 माळ नाही तर 16 वेळा आपल्याला हे म्हणायचं आहे। तर अशा पद्धतीने या दिवशी सगळ्या सेवा करा, आरती करा माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा जर केली तर तुम्हाला त्याची अनन्य पटीने पुण्य मिळते आणि त्याचे पुण्य तुमच्याकडे अक्षय रूपाने राहते। तर ह्या सगळ्या सेवा नक्की आवर्जून करा। जर तुम्हाला 16 वेळा जमत नसेल तर 6 वेळा तरी हे मंत्र स्तोत्र या दिवशी तुम्ही नक्की म्हणा। दान करा, पाण्याच्या मठाचा या उन्हाळ्यामध्ये खूप महत्त्व असतं या दानाचं, त्यामुळे पाण्याचा मठ देखील तुम्ही दान करू शकता। तर या झालेल्या पूजेच्या मांडणीचं सोमवारी काय करायचं, तर जी काही फुले वगैरे आहेत ती निर्माल्यात टाकून द्या। त्यानंतर हा जो अक्षय पात्र आपण भरलेला आहे यातले जे तांदूळ आहे हे तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता। गोड काहीतरी करून याचं तुम्ही खाऊ शकता किंवा भाताच्या डब्यामध्ये, तांदळाच्या डब्यामध्ये तुम्ही हे घालू शकता। परत ज्या काही वस्तू आहेत ते तुम्ही आपापल्या जागी ठेवू शकता। तर अशा पद्धतीने अक्षय तृतीयेची पूजा आणि सेवा आपल्याला करायची आहे। अक्षय तृतीयेला केलेली सेवा अनंत पुण्य देते आणि अनंत काळ ती आपल्या बरोबर त्या सेवेचे पुण्य राहते। त्यामुळे या दिवशीची सेवा कुणीच चुकवू नका। तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।